सुस्वागतम। अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय, जुलमी परकीय शक्तीचा नाश करून स्वराज्याचं महन मंगल तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय, या मंगल उत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक, भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे थोर क्रांतीवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून 100 वर्षांहून अधिक परंपरा लाभलेले निंबाळकर तालीम मंडळ सार्वजनिक न्यास उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे। यावर्षी मंडळानं सादर केलाय धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनावरील भव्य जिवंत देखावा मृत्युंजय। स्वराज्याचा भाग्य कलश भरत होता। महातेजस्वी शिवशंकराचं शिववरदान लाभलं। सईबाई महाराणी सरकारांचं पुत्ररत्न जन्माला आलं। शिवरायांना पुत्र झाला। स्वराज्याचा भावी तारणहार आला। केवळ 2 वर्षांचं कोवळं वय असताना मातृछत्र हरपूनही आईची जागा घेतलेल्या जिजामातेच्या वात्सल्य छायेत शंभूराजे शिवराज्यात रमले। व्यावहारिक शिक्षणाला रामायण महाभारताची जोड होती। महालात राहत असलेल्या छायाला जंगलाची ओढ होती। रणांगण खुणावत होतं। गोमाजी नाईक पानसंभाळ्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शस्त्रास्त्रांचं शिक्षण सुरू झाले। आज अजून मी सरावाला नाही। गोमाजी बाबा टाकले त्यांनी रुसले ती रुसल्या। अरे मग समजूत काढायला त्यांना हाताला धरून इथं आणायचं। पण हाताला यायला पाहिजे ती। आला राग आणि लागले सरासरा कडा चढायला। अरे त्यो धोक्याचा कडा। अहो आम्ही मस्त हातापाया पडतोय। पण बाळराज निस्ती चित्तेची चपळाई आणि खारीची चालाकी जे बघा की या गोमाजी नाईक पानसंभाळाची पक्की खात्री आहे। आपलं शंभूराज महिषासूर मर्दिनी भवानीचा सिंह होणार। औरंगजेबाचं निकराचं फरमान, अवाढव्य फौज, प्रचंड दारुगोळा आणि अफाट युद्ध साहित्य घेऊन मिर्झा राजे स्वराज्यावर प्रतापासारखे कोसळले। त्यांच्याशी लढताना शस्त्रांची शिकस्त करून असंख्य मावळे धारातीर्थी पडले। निरुपायानं जिंकलेले 23 किल्ले महाराजांच्या हवाली करून महाराज आलमगीर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला निघाले। सोबत जाणार होते केवळ 9 वर्षांचे शंभूराजे। मासाहेब, आम्हाला तुमच्या गोष्टीतले राम आणि कृष्ण दोघेही आवडतात। का बरं? कारण राज्य किंवा वैभव मिळवण्यासाठी रामानं कुठली युक्ती केली नाही, तरी तो शस्त्राच्या बळावर विजयी झाला आणि हातात कुठलंही शस्त्र न घेता नुसत्या युक्तीवर कृष्ण जिंकला। अरे वा, मग आमचे बाळराजे कोणाकडे जाणार? चौघांकडे। चौघांकडे? हो,
रामाकडे शक्ती आणि कृष्णाकडे युक्ती मागायला जाणार. मग ते घेऊन आपल्या शंभू महादेवाकडे आशीर्वाद मागायला जाणार. आणि मग माता तुळजाभवानीकडे हिंदवी स्वराज्याचे वरदान मागायला जाणार. मग चांगलेच बलदंड होणार की आमचे शंभूराजे. हे सगळं घेऊन ते सगळं घेऊन हर हर गरजत गनिमावर चालून जायचं. संशेरीची शिकस्त करायची आणि गडकोट जिंकून भगवान नाचवीत आबासाहेबांच्या दर्शनाला यायचं. यशस्वी व्हा. जगदम जगदम. आराध्य श्री शंभू महादेवाला वंदन करून नरसिंह आणि त्याचा दिलेर छावा सह्याद्रीच्या गुहेतून निघून आग्र्याला आलमगीराच्या सोन्याच्या पिंजऱ्यापर्यंत गेले. आणि अचानक दगा झाला आणि दोघेही नजर कैले बद्ध झाले. 9 वर्षांचे चलाक गोंडस राजस संभाजीराजे कोणताही मज्जाव नसल्यामुळे सगळीकडे फिरू लागले. आणि त्यांची भेट घडली शहनशाह आलमगीर औरंगजेबाशी. आइए आइए बरखुरदार, बड़ी खुशी हुई आपसे मिलकर. दिखने में तो बड़े गुलजार और शेरे सूरत हो. बच्चा भी तो शेर का ही हूँ. वो शेर जो अभी हमारे शिकंजे में है. आपको मालूम है उन्हें क्यों हमारे पास इतना दूर आना पड़ा? यही सवाल हमने आबा साहब से भी किया था. बहुत खूब. तो फिर क्या बोले आपके आबा साहब? ते म्हणाले अच्छे काम के लिए दूर जाना पड़ता है. अच्छे काम के लिए. बहुत खूब. मतलब कंसाला मारायला कृष्णानं गोकुळ सोडलं. रावणाचा नाश करायला रामाला अयोध्या सोडून लंकेला जावं लागलं. ठीक वो सब जाने दो, वो जाने दो. आपको मालूम है यहाँ क्या करना है? हाँ, पूरी तरह से मालूम है. आबा साहब ने और राव साहब ने सब बताया है हमें. क्या क्या बताया है उन्होंने? जो अच्छा है उससे अच्छा ही बर्ताव करना. किसी के बीच में पड़ना नहीं, बिना वजह लड़ना नहीं, किसी को भी छेड़ना नहीं और कोई छेड़े तो छोड़ना नहीं. क्या तेज मिजाज लड़का है ये सिवा का. आंखों में चिंगारी और जुबान पर बिजली है इसकी. चलो. गुस्ताख, 2 राजाओं के बीच बात चल रही है ना. अदब से पेश आओ, अदब से. गुस्ताखी माफ. चलिए. औरंगजेबाची कपट नीती, औलाद खानाचा पहारा आणि आग्र्याच्या सीमा ओलांडून शिवसिंहानं थेट स्वराज्यात झेप घेतली. पण छावा मागेच राहिला. परमुलखा लहान वयात ठाई ठाई पसरलेल्या संकटांच्या सावटांमधून वाटा काढत सुखरूप येऊन पोहोचला. स्वराज्याच्या मातीला कडकडून भेटला. अभ्यासात, व्यायामात, खेळात, शस्त्रविद्येत, संस्कारात, राजकारणात घडून घडून गेला. शक्तीचं वर्धन, बुद्धीचं संवर्धन होत होतं. वाढत्या वयानं भाग्यशाली भविष्याची अक्षता आणली आणि सरदार पिलाजीराव शिर्क्यांची कन्या राजाऊ भोसल्यांची राजलक्ष्मी झाली. दिसामासानं तेज होत चाललेल्या शंभूराजांची समशे मैदानावर जेवढी बेभान होती तेवढीच लेखणी कागदावर प्रतिभावान होती. इंग्रजीसह 14 भाषांचं ज्ञान, संस्कृत पांडित्य, व्याकरणावर प्रभुत्व आणि रचनेतलं लालित्य यांचं मनोहर दर्शन नायिकाभेद, बुधभूषणम अशा रसिकमान्य संस्कृत ग्रंथाचे करते आणि त्याचबरोबर धाडसावर पाय घेऊन धोक्याला आवाहन देत प्राणप्रिय भगवान नभाला भिडवणारेही होते. रणझुंजार शिवपुत्र शंभूराजे.
गुजरा आबासाहेब. या बाळराज, तुमच्याबद्दल एक वेगळीच वार्ता कानी आली आहे. आमच्याविषयी वेगळी? नाहीतर काय, आजवर ऐकत होतो धाकले राजे वाघासारखे शूर आहेत, पण आता तर कळतंय वाघापेक्षाही. म्हणजे काय, ऐन शिकारीच्या धामधुमीत बेभान होऊन खवळलेला वाघ अंगावर घेतलात. पण तो वाचला नाही आबासाहेब. जागीच त्याला. म्हणूनच पूर्ण विश्वासानं निर्णय झालाय. कसला? उन्मत्त लांडग्यांनी वेढलेल्या जंगलात अस्सल ठाण्या वाघाला शिकारीला सोडण्याचा. म्हणजे आबासाहेब आम्ही घुमवा आई भवानीचं नाव आणि मारा टाच तुमच्या पहिल्या वहिल्या मोहिमेसाठी. जुलमी सत्तेला पराक्रमानं चोख उत्तर द्यायला उत्तरेकडे झेप घ्या. गुजरात पासून खंबायत पर्यंतचा प्रांत झंझावाती झडप घालून गप्प करा. यश घेऊन या बाळराजे. आम्ही आणि स्वराज्य नजरेच्या पाय घड्या घालून तुमच्या स्वागताला तयार राहू. आणि हा तुमचा शंभूबा मोहिमेच्या यशावर भगवा रोवून आल्याची वार्ता पायावर आणून ठेवील तेव्हाच स्वस्थ राहील. जय भवानी. रणधुंदार शिवगणांच्या साथीनं अफाट शंभुतांडव घडलं आणि प्राप्त झालं दिगंत यश, अस्मानी फतेह. पहिली वहिली हत्यारी मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचा आभाळ भेटून गेलेला आनंद. रणमर्द शंभूराजांच्या विजयश्रीनं स्वराज्याची भूमी, सागर, गडकोट आनंदात न्हाणे. सार मागे टाकून शंभूवादळ भोंगावत निघालं होतं महासागरात. जंजिऱ्याच्या बेलान मोहिमेवर. काही एवढी मोठी पत्रास नाही लागून गेली त्या सिद्धीची. आपल्या स्वराज्यावर उठणारे, घरदारा लुटणारे, लेकी सुना ओढून नेणारे त्याचे हात छाटून टाका. धूळ धाड उडवा, घेरा जंजिरा तुटून पडा. दुश्मनाची लांडगे तोड करा. उन्मत्त महिषासुराची खांडोळी करणारी माय भवानी आपल्या पाठीशी आहे. आता यश आपलंच आहे. एकालाही सोडू नका. शर्थ करा. बोला हर 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 हर. आणि महासागरावर भरात तांडव सुरू झालं. शंभूराजांच्या आज्ञेनं तोफखाना आग ओकू लागला. त्याच वेळी त्यांनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याच्या आव्हानालाही हात घातला. त्या प्रचंड धडाक्या पुढे सिद्धीचा आणि जोर ओसरू लागला. वर्मी मार खाल्लेला सिद्धी जबरदस्त हबकला होता. शंभू सेनेची जिकडे तिकडे विजयी घोडदौड सुरू होती. मोहिमांवर मोहिमा यशस्वी होत होत्या. स्वराज्याच्या सीमा विस्तारत होत्या. आणि त्यातच सह्याद्रीच्या शिखरावरून आनंदाच्या चांदण्याची स्वराज्यभर बरसात झाली. शिवपुत्र संभाजीराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. संभाजी राजांच्या छत्रपती पदाच्या शिरपेचा महाराष्ट्र लक्ष्मीनं आणखी एक मानाचा विजय पुरा ठेवला. बऱ्हाणपूरची गाजलेली मोहीम, अतुलनीय शौर्य, अजोड मुत्सद्देगिरी आणि अपार धनसंपत्ती, स्वराज्य हित जपण्याचे, मराठी दौलतीचा कक्षा रुंदवण्याचे आटोकाट प्रयत्न छत्रपती संभाजीराजे अखंडपणे करीत होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दूरवर दबा धरून बसलेला, मनोमन जळफळणारा स्वराज्याचा शत्रूही त्यांच्या तीक्ष्ण नजरेला दिसत होता.
त्रिचनापल्लीचा चिक्कदेव. कोण ते संभाजी? महाराष्ट्र मधला एक जमीनदार शिवाजीचा मुलगा. अरे असू दे, पण म्हणून काय अख्खं जगचा राजा असतोय काय ते? आमच्याकडे काही शस्त्र नाही तर ते धरायला हात नाही तर ते शस्त्राला धार नाही म्हणतो आम्ही. अरे येऊ तर दे त्या संभाजीला. एवढं चिक्क चिक्क तुकडे करताय बघा हे चिक्क देवराय त्याच. एल्ली जरी नान कट्यार तबंबा भेगा. आणि आलाच मराठ्यांचा तुफानी हल्ला आला. ध्वजशक्ती सुरू झाली. शंभू लोक भडकला. तुंबयुक्त पेटलं आणि त्रिचनापल्लीचा किल्ला किल्लेदाराच्या मदमस्त अहंकारासह काबीज झाला. मराठी यशाच्या सीमा गोव्यापर्यंत जाऊन भिडल्या होत्या. खंडोजी, इंग्रजांचा वकील केजवीन भेटायला आलाय म्हणे. अहो तरी काय म्हणतोय तो? बाबासाहेबांनी या टोपीकरांना पूर्त ओळखलं होतं. केजवीन काय म्हणतोय ते तर पाहू, नाही तर आमची संशय त्यांच्या मुलखात गरजायला लागेल. वेलकम मिस्टर केजवीन. Glad to meet you, Your Majesty. As soon as I received your letter, I discussed the issue with the most honorable person of the East India Company, and they called me for the further discussions. Mr. Kejwin, you know how we conquered Goa, Surat. We can even attack on Mumbai and we will win easily. Still we call you for negotiations. Yes, Your Majesty. I will try to negotiate in the most positive way, Your Majesty. Mr. Kejwin, it will better for you to get money and need not fight. Otherwise, we better know how to grab it. Yes, Your Majesty. I am sure about the deal. Let me inform your proposal to buy Bombay from us to the East India Company. Mr. Kejwin, you can please go now. Thank you, Your Majesty. कडकोटांकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचं कोणाचं धाडस होत नव्हतं. कोणी केलं तर शंभू वादळापुढे त्याच्या ठिकऱ्या उडत होत्या. पण त्याच वेळी अस्तनीत निखारेही फुलत होते. राज्य सत्तेच्या अधिकाराआडून स्वार्थी विंचवांच्या नांग्याही वळवळू लागल्या होत्या. जीवाला थोडा तरी आराम द्यावा राजांनी. सतत धावपळ लगबग. राजाचं आयुष्य ढाल तलवारीसारखं राणीच आहे. म्हणजे आपल्यावर भरोसा ठेवणाऱ्या रयतेला नाडणाऱ्या वैऱ्यावर वार करायला तलवारीसारखं आक्रमक आणि कर्तव्य, जबाबदाऱ्या, संकट, धोके, बंद पितुरी, घातपात, कष्ट, मोहिमा, अडचणी यांचे सततचे वार झेलण्यासाठी ढालीसारखं. यावं का कामाच्या गडबडीतनं कारभाराच्या व्यापातनं येळ असेल तर आलो होतो. म्या राजाऊचा भाऊ गणजे आलोय. या 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 मेवणे, तुमचे बंधुराज आलेत. त्यांच्यासाठी काहीतरी गोडधोड. काय न ग, तसंच नसल तर नुसत्या वरवरच्या चवीला काय करायचंय? असं कसं? आदराची रीत. आता येळ आली म्हणून बोलतोय. आदर करण्यापरास जरा कदर केली असती तर. मेवणे, आज एकदम असा का मोहरा धरलाय? राजाऊचा भाऊ. मग काय, सामान्य माणसानं आपली जागा ओळखूनच बोललेलं बरं. म्हणजे मतलब आमच्या ध्यानी आला नाही. आपले मेवणे म्हणण्याची लायकी असती तर आज वतनदार म्हणून राहिलो नसतो का? हे काय बोलताय दादासाहेब? नात्यात आणि संबंधात जवळीक असली तरी शब्दांना आणि वर्तनाला मर्यादा असते. असं का? मग वारसदारी मिरवताना जबाबदारी निभावता काय येत नाही? दादासाहेब, साफ साफ बोला मेवणे, आमची कसली जिम्मेदारी? तुमच्या आबासाहेबांचा सबूत पाडण्याची. यांचा सबूत मानता ना तुम्ही? मतलब आम्हाला आमच्या वतनाशी मतलब. आमच्या एका वतनानं काय होतंय? आमच्या कानाला ऐकू येतो तुमच्या आबासाहेबांचा सबूत आणि डोळ्याला दिसतं फक्त आमचं वतन. हो,
असं प्रत्येक धारकऱ्यानं म्हटलं तर स्वराज्याची फौज उभी राहील का? आपच सांगतो, आमचं वतन जर नाही मिळालं तर काय? एवढंच सांगतो, याचा नतीजा चांगला होणार नाही. शमशेर आमच्याकडे बी आहे आणि तिला धार लावायचा दगड बी. असं मग जाता जाता हेही ऐकून ठेवा, यापुढे अशी छत्रपती शंभू महाराजांची बेअदबी करायला येणार असाल तर इथं स्वागत करायला तलवार असेल आणि तुम्ही गेल्यावर बंद करायला गडाचं महाद्वार असेल. नुसतं ज्ञान नवं, मनगट बी बोलतंय आमचं. तुमचं धाडसच कसं झालं हे बोलण्याचं? आपली स्वार्थाची झोळी उचला आणि चालते व्हा इथून. लय भारी पडाल. एवढे गाठ मारले, निर्गाठ बसले. आता वतनानं सुटाल नाहीतर धागा तुटाल. जातो ना. राम राम. निघा. तो धागा तुटला नाही, पण स्वार्थाच्या, कडवटपणाच्या, अनिष्टतेच्या धाग्यात गुंतत गेला आणि बंदफितुरीचं एक पाताळ यंत्री जाळं तयार झालं. तुलशी हसत औरंगजेबानं मुकर्रब खानाला हुकूम फरमावला आणि त्यानं गुपचूप कारस्थान रचून ते फेकलं नेमकं कोकणातल्या संगमेश्वरावर. खानाची हौस अफाट होती. सगळ्यापुढे सगळ्यांचं बळ कमी होतं. तरीही हिंमत आणि अवसान न हरता शंभूराजांनी शिकस्त केली. छातीवर झेलून हशमाचे लोंढेच्या लोंढे परतवले. नखशिखांत रक्तरंजित होऊन काळ भैरवासारखं रदंडन केलं. झुंजार छावा कैद झाली आणि मराठमोळ्या निष्ठेला काळीमा फासणारी दुर्दैवी धिंड निघाली. राजा जी देख रहे हो, आप आए और ये क्या हो गया? आया तूफान तो बदली सारी यहाँ की हवा. शंभू राजे को देख के आलमगीर का क्या हुआ? खामोश. ईश्वर का चमत्कार तो देखो राजा जी. राजन तुम हो साचे, खूब लड़े हो जंग. देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. देखा देखा, आज शहंशाह को शंभू तेज ने अपने पैरों की ओर मोड़ दिया और जमीन पर घुटने टेक कर औरंगिया ने अपना सिंहासन छोड़ दिया. खामोश. तमीज से पेश आओ. आइए फर्जंद सिवा. आइए
हमारी कैद में तुम्हें भूख और प्यास की तड़प थी और यहां हमें तुमसे मिलने की तड़प थी। लेकिन आखिर वक्त आ ही गया। हाँ? वक्त किसी का गुलाम नहीं होता। कल हमारा था, आज हमारा है। वही तो कह रहा हूं, कल तुम्हारा नहीं रहेगा। अच्छा तो तुम कल देख सकोगे? जरूर देखूंगा, जरूर देखूंगा। मरने के बाद भी मेरे शिवभक्त भाइयों की नजरों से देखूंगा। हाँ, फिलहाल हम कुछ देखना चाहते हैं। तुम मरहट्टों का खजाना, तुम्हारे सब किलों पर हमारा लहराता हुआ मुगलिया परचम और अल्लाह ताला को नमाज अदा करने वाले हिंदवी स्वराज के छत्रपती संभाजी महाराज। अरे जे कधीच शक्य नाही ते बघायची इच्छा कशी करतोस रे औरंग्या? अरे बंदीवान असला तरी जातीवंत सिंह बकऱ्यांच्या पंक्तीला बसत नाही आणि मंगल मूर्तीच्या प्रसादाचा मोदक डुकराला कधीच दिसत नाही। मुंह बंद करो अपना और सीधे सीधे खजाने का ठिकाना बताओ। हमारे खजाने में दौलत है भवानी के नाम की और महादेव के जय जयकार की। लूटोगे? है हिम्मत? हमारी हिम्मत तो देख ली तूने, अब हम तुम्हारी किस्मत देखेंगे। तुम भी किस्मत के दोनों तरफ देखो कि वहां मतलब हमारे पास क्या है। मुगल सरदार बनकर ऐशो आराम की जिंदगी और दूसरी तरफ कीड़े मकोड़ों की तरह मसल कर तुम्हारी मौत। अरे जा, मौतीचं काय सांगतोस? तिलाही चांगलं वाईट कळतं। हा संभाजी तडफेनं एका झेपेत तिच्याकडे जाईल, पण शहनशाह म्हणवणाऱ्या तुला मात्र ती कुत्र्याचीच येईल। हम फिर कहते हैं संभा, तमीज से बात करो। चलो, तमीज छोड़ने की नहीं, अकड़ तोड़ने की और रिश्ता जोड़ने की बात करते हैं। तुम्हारे जैसा जंग बहादुर अगर हमारा हो जाए तो नामुमकिन है। तुम्हारे रिश्ते की इतनी औकात नहीं और जुर्रत भी नहीं जो इस संभाजी की शमशीर की तार को पार कर जाए। वो शमशीर जो तुम्हारे हाथ में बची ही नहीं। लेकिन फिर भी बहुत कुछ बचा है। सब मिल जाएगा, सब मिल जाएगा। आई ना बात समझ में? अगर हमारे हो गए तो सोच लो, थोड़ा सा कुछ बदलने पर बहुत कुछ बदल सकता है। तुम भी संभा खुद को बदलकर अपना वक्त बदल सकते हो। अरे अस्सल मराठवाड्या काळजातली निष्ठा वज्राची असते, वज्राची। औरंग्या, नुसती जिभेवरची अक्षर बदलून काय करशील? तुझ्याकडे पुराण असेल, पण त्याहून आधीच आमच्याकडे पुराण आहे, पुराण। अरे राम म्हणून हाक मारल्यावर जो आमच्याकडे धावत येतो त्याला रहीम म्हणून आम्ही का बोलवायचं? मुझे मेरा जवाब चाहिए। असं? मग त्याआधी दोन सवालांचं उत्तर दे। हर हर महादेवचा बुलंद ललकार ऐकून जो तांडवकारी शिवशंकर कडकडत्या रणांगणात आमच्या धमनातून उसळतो, त्याला स्वतःच्या कानाला हात लावून अल्लाहू अकबर अशी हाक मारायची आम्हाला गरज काय? आणि आम्हाला काय कमी आहे रे म्हणून आम्ही आमच्या माय भवानीच्या आरतीच्या तबकात तुझ्या शर्यतीचा कापूर लावावा? खामोश! ये मत भूलो संभा,
इस आलमगीर के दरबार में कर्पूर के जैसे काफिर भी जल जाते हैं। सिर्फ इतनी सी बात तुम समझ नहीं सकती? इतनी सी बात तेरे भेजे में नहीं आ रही है औरंगजेब। लगता है तेरी अक्ल का आज रोजा है। अरे क्या नहीं है हमारे पास? तुम्हारे पास अल्लाह ताला है तो हमारे पास आदिनाथ है। तुम्हारा मोहम्मद है तो हमारा महादेव है। उधर खुदा है, यहां हमारा खंडोबा है। वहां पैगंबर है तो यहां परशुधर है। वहां बस 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 करो ये काफिरी अल्फाज, बस करो। और बस करो उन सब पत्थरों की बात। क्या कर सकते हैं वो? बुद्धी असेल तर वापर, कान असतील तर ऐक आणि डोळे असतील तर उघडून बघ। खांबातनं प्रकटलेल्या आमच्या नरसिंहानच अफजल खान पाडला। गोकुळातल्या हंडीसारखाच कृष्णानं तुझा सुरतेचा खजिना फोडला। जागृत झालेल्या आमच्या भवानीनंच शाहिस्त्याच्या बोटाचा लचका तोडला आणि आमच्या शंकराच्या त्रिशूळानंच तुझा दख्खन जिंकण्याचा डाव हाणून पाडला। ना, तू बदलने वाला नहीं है संभा। हथियार और कलम परखने वाली तेरी नजर नहीं बदलती, इसलिए तेरी सोच नहीं बदलती। लेकिन हमारे पास इसका कारीगर इलाज है। चमड़ी उधेड़ दो इसकी, उधेड़ दो चमड़ी। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः। जगदम्ब जगदम्ब। राजी? हाँ, अब हमारी बात मान जाओ। लेकिन हमारे इस औरंगजेब के रहम से जान बच सकती है। सब कुछ वापस मिल सकता है तुम्हें। गलत, मनसबदारी, शान और शौकत, सब कुछ। अरे एका हातात पाठीत खुपसण्याचा खंजीर आणि दुसऱ्या हातात सत्तेची वखवक असणारा तू मला काय लालूच देणार रे औरंग्या? तू कसला आलमगीर? पाक मरेपर्यंत नाही तुला धीर। तू काय काय ओरबाडून लपवून ठेवलंस तुझ्या तख्ताखाली ते बघ। आप्तांपासून सोबत्यांपर्यंत आणि बापापासून भावापर्यंत दग्यानं मारलेल्या सगळ्यांची प्रेत रचून ठेवली आहेत तिथं। एकीकडे तुझ्या जुलमांच्या, अपराधांच्या, पापांच्या राशी आहेत। समोर तुझ्या कपट कारस्थानांचा बुजबुजाट आहे। तिसरीकडे पिसाट, धर्मांध अत्याचारामुळे लाजलेली तुझ्या हातातली माळ आहे। आणि चौथ्या कोपऱ्यात तुला फरफटत जहन्नुम मध्ये न्यायला तो टपलेला काळ आहे। खामोश! तीखी नजर से देखने वाली इसकी आंखें निकाल दो इसकी आंखें। फिर ठिकाने होश में आएंगे इसके, और तिल मिलाहट बताएगी पांव में रेंगते हुए गिड़गिड़ाया कैसे जाता है। निकाल दो इसकी आंखें। राजा जी, स्वर्ग के दरवाजे हम दोनों के लिए खुल रहे हैं। स्वर्ग के द्वार मिलेंगे राजा, स्वर्ग के द्वार मिलेंगे राजा, साथ ही आगे जाएंगे। ताज के अंधे दीवाने ये क्या तुझको पहचानेंगे? दिल में तेरे सह्य हिमालय, दिल में तेरे सह्य हिमालय, अंग में बहती गंगा है। खुद को आलमगीर कहने वाला औरंगजेब भिकमंगा है, औरंगजेब भिकमंगा है। खामोश! ले जाओ इसको और मौत के घाट उतार दो। संभा, अभी भी वक्त है। हम
हमारा कहना मान जाओ, वरना अंजाम बहुत बुरा, बहुत दर्दनाक होगा। कोई परवाह नहीं, दर्द से ज्यादा क्या दे सकता है तू? ज्यादा से ज्यादा मौत। लेकिन भूल रहे हो औरंग्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी का छावा, मराठों का छत्रपति संभाजी हूं मैं। मौत से नहीं डरता तो तेरी कदर क्या करूंगा? तेरे हाथ और तेरा दिमाग पूरा खाली हो गया है औरंग्या। अब तेरे जैसा हारा हुआ इंसान कुछ और क्या दे सकता है मुझे? हम नहीं, तुम हार जाओगे संभा। जब छटपटाते बदन से जान निकल जाएगी ना, तब तुम कान खुले रखना औरंग्या, वो जान जाते जाते भी तुझे सुना कर जाएगी। हरा हरा महादेव। क्या 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 किया जाए इसका? क्या किया जाए? ये झुकता नहीं, ये टूटता नहीं, ये पिघलता नहीं, ये बदलता नहीं, कभी बदलेगा भी नहीं। तुम हार गए हो औरंग्या, पूरी तरह से हार गए हो। अब मुझे देने के लिए तुम्हारे हाथ में कुछ नहीं बचा है, कुछ नहीं। और वो मौत औरंग्या, तू और तेरी पूरी सल्तनत कहेगी बहुत बहुत दर्दनाक थी। लेकिन मेरा सह्याद्री, मेरा महाराष्ट्र, मेरे आबा साहेब, आहू साहेब, देव देश धर्म के लिए खून की होली खेलने वाले सब जाबाज और मेरा हिंदवी स्वराज्य गर्व से कहता रहेगा, मेरे छत्रपति संभाजी राजा की मौत दर्दनाक थी, लेकिन शर्मनाक नहीं थी। खामोश! असद, काट दो इस काफिर की चबर चबर करती हुई जुबान। खत्म कर दो इसे, खत्म कर दो, और इसके बदन के टुकड़े टुकड़े करके इस वड़ू तुलापुर की जमीन पर फेंक दो। पुन्हा हरण्याचा डाव टाकतोय औरंग्या। अस्सल मराठमोळी माती आहे ही। आज या एका संभाजीला मारतोयस, पण लक्षात ठेव, माझ्या देहाच्या या प्रत्येक तुकड्यातून नवा जोम घेऊन हजारो लाखो संभाजी उगवतील। अरे एकाला नमवू शकला नाहीस तू औरंग्या, मग इतक्यांचं काय करशील? सांग। ले जाओ इसे मेरी नजरों के सामने से और हुक्म की तामील करो। खुदा, तूने एक ऐसा बेमिसाल बहादुर पैदा किया जो आज जिंदगी के जंग में मौत को हराकर शहीदों का शहंशाह बन गया। क्या 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 नहीं किया मैंने उसे झुकाने के लिए, उसे हराने के लिए, लेकिन उसकी आखिरी सांस भी मेरी सारी शानो शौकत को पैरों तले रौंद कर चली गई। सच में ये है बहादुर सिवा का सवाई बहादुर बेटा। खुद मरकर भी अपनी जिंदगी जीत के ले गया, और मुझे इस औरंगजेब को जीते जी मौत जैसी हार दे गया। या परवरदिगार, काश संभा जैसा एक बेटा अगर तू मुझे बख्श देता तो ये मेरी सारी शहंशाही, सारी सल्तनत, सारी शोहरत या आलमगीर तुझ पर कुर्बान कर देता। सब कुछ कुर्बान कर देता। बाळराजे,
शंभूराजे. आबासाहेब, पंचप्राणांनी आमच्या देहाच्या सीमा सोडल्या तरी या संभाजीचा आत्मा आपल्या वंदनीय स्वराज्याच्या सीमा कधीच ओलांडणार नाही. कारण तुमच्या या शंभू बाळाच्या वागण्यात तुमचेच संस्कार, मनात आबासाहेबांचे विचार आणि कृतीत बुलंद निर्धार जिवंत आहे. तुमच्या लाडक्या शंभू बाळानं मरणावर पाय देऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवला. आबासाहेब, तुम्ही ठेवलेला विश्वास तुमच्या शंभूनं सार्थ ठरवला. प्राण सोडला पण आपला धर्म सोडला नाही. आबासाहेब, तुमचा शंभू बाळ आता अग्नी ज्वाळ बनून प्रत्येक जातिवंत भारत पुत्राच्या रोमारोमात भडकत राहील. त्या रक्ताच्या थेंबा थेंबातून हजारो लाखो संभाजी उगवतील. या स्वाभिमानी तेजस्वी मातीचा तिलक भाळी लावतील आणि राष्ट्र विघातक शक्तींशी शर्थीनं आभाळ झुंज देऊन विजयी होतील. जय भवानी. हर हर महादेव. हॅलो. सादर केलेला देखावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तसेच संभाजी महाराजांच्या